महिलांना वोटिंगचा अधिकार. महिलांच्या वोटिंगच्या अधिकारामध्ये बघा 1920मध्ये USA ने दिला, 1928मध्ये UKने दिला, 1936मध्ये USSRने दिला, 1945मध्ये फ्रान्सने दिला, 1948मध्ये इटलीने अधिकार दिला, तर 1971मध्ये स्वित्झर्लंडने अधिकार दिलेला आहे महिलांना वोटिंग करण्याचा. 1920ला USA, 1928ला UK, 1936ला USSR, 1945ला फ्रान्स, 1948ला इटली, 1971ला स्वित्झर्लंड. नंतर सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, स्त्रोत, संविधानाचा स्त्रोत. याच्यामध्ये पहिला स्त्रोत आहे बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, GOI 1935. याच्यामधील कोणत्या तरतुदी संविधानामध्ये घेतलेल्या आहेत? याच्यामध्ये बघा संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, पब्लिक सर्व्हिस कमिशन्स, आणीबाणीची तरतूद, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील. संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, PCS, आणीबाणी तरतूद, राज्यपाल पद, प्रशासकीय तपशील हे सगळं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमधून घेतलेलं आहे. नंतर ब्रिटिशांची घटना. ब्रिटिशांच्या घटनेमधून संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायद्याचे राज्य, कायदा करण्याची पद्धत, सिंगल सिटिझनशिप, संसदीय विशेषाधिकार. ठीक आहे, म्हणजेच ब्रिटिशांच्या घटनेमधून संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट, द्विगृही संसद, FPPS, कायद्याचे राज्य, कायदा करण्याची पद्धत, सिंगल सिटिझनशिप, संसदीय विशेषाधिकार. नंतर USCची घटना. USCच्या घटनेमध्ये बघा फंडामेंटल राईट्स, उपराष्ट्रपतीचे पद, इंडिपेंडेंट ज्युडिशियल रिव्ह्यू, इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट, इम्पिचमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जजेस रिमूव्हल, इम्पिचमेंट, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जजेस रिमूव्हल, फंडामेंटल राईट, उपराष्ट्रपती पद, इंडिपेंडेंट ज्युडिशियल रिव्ह्यू, इम्पिचमेंट अँड सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जजेस रिमूव्हल. नंतर कनाडाच्या राज्यघटनेवरून स्ट्रॉंग सेंटर, रेसिडियरी पॉवर टू द सेंटर, राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी, सुप्रीम कोर्टचे सल्लागारी अधिकार क्षेत्र. सुप्रीम कोर्टचे सल्लागारी अधिकार क्षेत्र असे 4 तरतुदी कुणाकडून घेतात? कॅनडाकडून. सुप्रीम कोर्टचे सल्लागारी अधिकार क्षेत्र, स्ट्रॉंग सेंटर, रेसिडियल पॉवर टू द सेंटर, राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी. नंतर आयरिश घटना. आयरिश घटनामध्ये DPSP, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत, राज्यसभा नॉमिनेशन, राज्यसभा सदस्यांचं नॉमिनेशन, राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत आणि DPSP आयरिश घटनेवरून घेतलेलं आहे. नंतर ऑस्ट्रेलियाची घटना. ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून समवर्ती सूची, जॉईंट सिटिंग, व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य. भाग 13 समवर्ती सूची, जॉईंट सिटिंग, व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य. ऑस्ट्रेलियाची घटना. नंतर फ्रान्सच्या घटनेवरून गणराज्य आणि स्वातंत्र्य समता बंधुता. गणराज्य, स्वातंत्र्य समता बंधुता फ्रान्सच्या घटनेवरून. नंतर साऊथ आफ्रिकेची घटना. साऊथ आफ्रिकेच्या घटनेवरून घटनादुरुस्ती पद्धत, राज्यसभा सदस्यांची निवडणूक पद्धत, घटनादुरुस्ती पद्धत, राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीची पद्धत म्हणजेच एकल संक्रमणीय प्रमाण. साऊथ आफ्रिकेची घटना. नंतर सोव्हिएत रशियाची घटना. फंडामेंटल ड्युटी, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय. फंडामेंटल ड्युटी, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय. जपानची घटना. कायदा करण्याची प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, प्रस्थापित पद्धत, कायदा करण्याची प्रस्थापित पद्धत. आणि जर्मनी वायमरची घटना. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होणे. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होणे. संघराज्य व्यवस्था. संघराज्य व्यवस्थामध्ये बघा जे स्टेट आहे म्हणजे राज्य, राष्ट्र कधी होतं बघा ज्या राज्यामध्ये स्वतंत्र शासन व्यवस्था, लोकसंख्या, भूप्रदेश आणि सार्वभौमत्व असतं. लोकसंख्या, भूप्रदेश, सार्वभौमत्व आणि स्वतंत्र शासन व्यवस्था असतं तेव्हा त्याला नेशन म्हणतात. स्टेट विच हॅव द स्वतंत्र शासन व्यवस्था, लोकसंख्या, भूप्रदेश, सार्वभौमत्व कॉल्ड ॲज दिस. नेशनचा प्रतिनिधी, नेशनचा प्रमुख, नेशनचा स्टेट तेव्हा स्टेटला नेशन म्हणतात. हेड ऑफ द स्टेट असतो राष्ट्रपती आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट असतो पंतप्रधान. हेड ऑफ द स्टेट आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट जर सेम असतील तर त्याला म्हणतात अध्यक्षीय शासन व्यवस्था. आणि हेड ऑफ द स्टेट आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट वेगवेगळे लोक असतील तर त्याला म्हणतात संसदीय शासन व्यवस्था. भारतात संसदीय शासन व्यवस्था आहे. या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये 3 अंगे आहेत. कायदेकारी अंग, कार्यकारी अंग, न्यायमंडळ. भूप्रदेश आकाराने मोठे देश जे आहे त्यांच्यामध्ये अधिकारची विभागणी केंद्र आणि राज्यात केली जाते, त्याला म्हणतात संघराज्य व्यवस्था. फक्त केंद्र असेल तर युनिटरी फॉर्म आणि फक्त केंद्र, राज्य आणि लोकल गव्हर्नमेंट असेल त्याला म्हणतात नवसंघ राज्य, त्याला म्हणतात नवसंघ राज्य. फेडरल गव्हर्नमेंट जर असेल, फेडरल गव्हर्नमेंटमध्ये केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली असते. अधिकार विभागाने संविधानात दिलेली असते.
कॉन्स्टिट्यूशन शुड बी रिटन. मल्टिपल लेवल ऑफ गव्हर्नमेंट असतात. राष्ट्रीय कायदे प्रादेशिक कायद्यांपेक्षा वरचढ असतात आणि राज्यघटना हीच सर्वोच्च असते. राज्यघटना ही सर्वोच्च असते. लक्षात ठेवायचं जपानमध्ये ताटर राज्यघटना आहे, युनिटरी आहे देश आहे, लिखित व सर्वोच्च राज्यघटना आहे. जपानमध्ये ताटर लिखित आणि सर्वोच्च राज्यघटना आणि युनिटरी गव्हर्नमेंट आहे जपान. फ्रान्समध्ये युनिटरी गव्हर्नमेंट आहे, लिखित राज्यघटना आहे पण सर्वोच्च संसद आहे. फ्रान्समध्ये सर्वोच्च संसद आहे. आणि ब्रिटनमध्ये युनिटरी आहे, अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे, सर्वोच्च संसद आहे. रिटन कॉन्स्टिट्यूशन, अनरिटन कॉन्स्टिट्यूशन लक्षात ठेवायचं आहे. युनिटरी गव्हर्नमेंट सर्व पॉवर ह्या केंद्राच्या हातात असतात, सर्व अधिकार केंद्राकडे असतात. कॉन्स्टिट्यूशन शुड बी रिटन और जपान आणि फ्रान्स अनरिटन इन ब्रिटनमध्ये अनरिटन आहे, जपान आणि फ्रान्समध्ये रिटन आहे. कॉन्स्टिट्यूशन रिटन. जपान आणि फ्रान्स युनिटरी देश आहेत. कोणते आहेत? युनिटरी. यांच्यामध्ये जपानमध्ये जर बघितलं ताटर संविधान युनिटरी आहे, सर्वोच्च राज्यघटना जपानमध्ये. पण फ्रान्समध्ये सर्वोच्च संसद आहे, ब्रिटनमध्ये सर्वोच्च संसदच आहे. फक्त केंद्र मल्टिपल लेवल नसतात. प्रादेशिक कायदा अस्तित्वात नसतो. राज्यघटना सर्वोच्च असते किंवा नसते. जपानची राज्यघटना सर्वोच्च आहे, युनिटरी आहे आणि लिखित आहे. ब्रिटनची राज्यघटना अलिखित आहे, युनिटरी आणि सर्वोच्च संसद आहे. ठीक आहे. फेडरल फेडरलचे एक्झाम्पल आहेत. रशिया, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, स्वीडन. रशिया, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, स्वीडन. रशिया, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, स्वीडन. अब्राज अमेरिका, ब्राझील, जर्मनी आणि कॅनडा. और मेस्वी अब्राज कॅनडा. ठीक आहे. ताटर संविधान असतं. फेडरलमध्ये ताटर संविधान, दुहेरी शासन व्यवस्था असते केंद्र आणि राज्य लेवलला. नंतर द्विसदनीय विधिमंडळ असतं, कनिष्ठ वरिष्ठ इंडिपेंडंट ज्युडिशरी असते. और मेस्वी अब्राज कॅनडा. युनिटरी बघा, यांच्यामध्ये घटना ताटर असते किंवा लवचिक असते. ब्रिटनची राज्यघटना लवचिक आहे तर फ्रान्सची आणि जपानची ताटर आहे. एकेरी शासन व्यवस्था असते ब्रिटनमध्ये, केंद्र शासन असते, राज्यशास्त्र असते किंवा नसते. विधिमंडळ द्विसदनीय आहे ब्रिटनमध्ये, एकसदनीय. चीनमध्ये कोर्ट इंडिपेंडंट असू शकतं किंवा इंडिपेंडंट असू शकत नाही. यांच्यामध्ये बघा ब्रिटन, जपान, न्यूझीलंड, स्पेन, सौदी. चायना, इस्रायल, श्रीलंका, फ्रान्स. संघराज्य स्टेट फॉर्म बाय द ट्रिटी अँड ॲग्रीमेंट. USA जे आहेत त्याला म्हणतो स्टेट्स. स्वित्झर्लंडमध्ये आहेत कॅन्टॉन्स, कॅनडामध्ये आहे प्रोव्हिन्स, रशियामध्ये आहे रिपब्लिक. USAची घटना 7 आर्टिकलची आहे, 4 महिन्यात बनली. कॅनडाची राज्यघटना 147 आर्टिकलची आहे, 2 वर्षात बनली. ऑस्ट्रेलियाची घटना 128 आर्टिकलची आहे, 9 वर्ष लागले. साऊथ आफ्रिकेची घटना 153 आर्टिकलची आहे, 1.1 वर्ष लागले. 1.1 वर्ष लागलेलं आहे. मग सर्वात मोठं ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेला सर्वाधिक काळ लागलेला आहे, 9 वर्ष. नेक्स्ट बघा संघराज्याची निर्मिती नसताना ती 2 पद्धतीने होती, इंटिग्रेशननी किंवा डिसइंटिग्रेशननी. इंटिग्रेशन म्हणजे काय? कमिंग टुगेदर. इंटिग्रेशन म्हणजे काय? एकत्र येणं, कमिंग टुगेदर. आणि डिसइंटिग्रेशन म्हणजे काय? केंद्रातून बाहेर पडणं. मग इंटिग्रेशनने ही राज्ये तयार झालेली आहेत. इंटिग्रेशनने राज्य तयार झालेली आहेत. केंद्राला पावर, सर्व राज्य मिळून केंद्राला पावर देतात. याला म्हणतात इंटिग्रेशन. डिसइंटिग्रेशन म्हणजे काय? केंद्र राज्याला पावर देतं. याच्यामध्ये कोण आहे? यांच्यामध्ये आहे प्रांत. डिसइंटिग्रेशन म्हणजे कॅनडाचं एक्झाम्पल महत्त्वाचं सांगता येतं. आणि इंटिग्रेशन म्हणजे USAचं एक्झाम्पल सांगता येतं. इंटिग्रेशन म्हणजे एकत्र राज्य केंद्राला पावर देतात आणि डिसइंटिग्रेशन म्हणजे केंद्र राज्यांना पावर देतं. संस्थानिकांची निर्मिती ही इंटिग्रेशनने झालेली आहे, तर प्रांतांची निर्मिती ही डिसइंटिग्रेशनने झालेली आहे. डिसइंटिग्रेशननी तयार झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. अकॉर्डिंग टू द MPC. भारत शासन व्यवस्था, भारतात केंद्र आणि राज्य गव्हर्नमेंट आहेत. आकारमान जास्त आहे, डायव्हर्सिटी जास्त आहे. संघराज्य शब्दाचा उल्लेख नाही आहे, कारण राष्ट्रीय एकात्मता व प्रादेशिक संतुलन प्रायमरी एम होतं. त्यामुळे राज्यांचा संघ हा शब्द स्वीकारला. रिझन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. संघराज्य शब्दाचा उल्लेख नाही करण्याचं कारण कोणी दिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे. कारण की हा कराराने तयार झालेला नाही, फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही आहे. राज्यांना फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही आहे. जर
16व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यांची संघाच्या बाहेर फुटून पडण्याची इच्छा म्हणजेच घटनाबाह्य बाब आहे. संघातून बाहेर पडण्याची राज्यांची इच्छा ही घटनाबाह्य बाब आहे. भारताचे युनियन हे सुरक्षित असून त्याचे उपायही संविधानात दिलेले आहे. डी बसू असं म्हणाले. 1935च्या कायद्यात भारत संघराज्य बनाला, तर 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅनने भारत हा दुबळे संघराज्य बनला. भारतामध्ये बघा काही संघराज्य वैशिष्ट्य आहेत तर काही युनिटरी वैशिष्ट्य आहेत. भारताच्या राज्यघटनेमध्ये जर बघितलं तर भारताची राज्यघटनेतील संघराज्य वैशिष्ट्ये दुहेरी शासन व्यवस्था, लिखित राज्यघटना, ताठर राज्यघटना, द्विगृही संसद, इंडिपेंडंट ज्युडिशियरी, अधिकारांची विभागणी संविधानात, घटनेची सर्वोच्चता, द्विगृही संसद, ताठर राज्यघटना, लिखित राज्यघटना, दुहेरी शासन व्यवस्था. 43 सर्वोच्चता, स्वतंत्र न्यायव्यवस्था, ताठर राज्यघटना, लिखित राज्यघटना, ताठर, लिखित, सर्वोच्च आणि इंडिपेंडंट ज्युडिशियरी. नंतर युनिटरी फीचर्समध्ये बघा स्ट्रॉंग सेंटर, लवचिक राज्यघटना, इंटिग्रेटेड ज्युडिशियरी, ऑल इंडिया सर्व्हिस, केंद्र राज्याला स्प्लिट करू शकतं, इलेक्शन कमिशन ऑफ द इंडिया, एकात्मिक सिंगल सिटिझनशिप, राज्यपालांची नेमणूक, एकात्मिक लेखापरीक्षण, घटक राज्याला युनिकल रिप्रेझेंटेशन, राज्यसूचीवर केंद्राचा अधिकार, आणीबाणी, राज्य विधेयकावर राष्ट्रपतीचा वेटो पॉवर, कॅनडासारखी स्थापना पद्धत, भारताने कॅनडासारखी स्थापना पद्धत, संघसंज्ञेचा वापर आणि केंद्रीकरणाकडे झुकाव हे सगळं ॲक्सेप्ट केलं आहे. कॅनडाकडून ॲक्सेप्ट केलेलं आहे. USA मध्ये केंद्र सामर्थ्यशाली आहे तर कॅनडामध्ये USA पेक्षा कॅनडामध्ये केंद्र सामर्थ्यशाली आहे. भारतीय संघराज्य कॅनडावर आधारित आहे. भारतीय संघराज्य हे कॅनडावरती आधारित आहे. नंतर केसी वियर भारतीय संघराज्याबद्दल मते. केसी वियर यांनी भारताचे संघराज्य क्वाझी फेडरल संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असणारे युनिटरी एकात्म राज्य व एकात्म्याचे दुय्यम वैशिष्ट्य असणारे संघराज्य. पॉल ॲपलीबाय एक्स्ट्रीमली संघराज्य, मॉरिस जोन्स बार्गेनिंग संघराज्य, आयव्हर जेनिंग्स फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर, ग्रॅनविल ऑस्टिन कॉपरेटिव्ह फेडरलिझम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटले बघा, भारतात द्विदल शासन पद्धत संघराज्य आहे. 1994ला बोमई केस झाली. फेडरलिझम इज अ पार्ट ऑफ द बेसिक स्ट्रक्चर असं त्यांनी सांगितलं आहे बोमई केसमध्ये. प्रस्तावनेच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट बघा. प्रस्तावनामध्ये मूलभूत तत्त्वे, मूलभूत मूल्य आहेत. प्रस्तावना ही संविधानाचे मूलभूत तत्त्वे, मूलभूत मूल्य आहेत ज्यावर संविधान आधारित आहे. प्रस्तावना संविधान सभेचा सार आहे. बरोबर. 13 डिसेंबर 1946ला पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. तो 22 जानेवारी 1947ला संविधान सभेने मंजूर केला. ठरावात सार्वभौम स्वातंत्र्य प्रजासत्ताक होतं. सार्वभौम स्वराज्य प्रजासत्ताक होतं. तर प्रस्तावनेमध्ये सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक ॲक्सेप्ट केलं. सार्वभौम स्वातंत्र्य प्रजासत्ताक सालोप्र. बंधुता हा शब्द नव्हता. ठरावामध्ये बंधुता हा शब्द नव्हता. राज्याचे स्वरूप सासदलोग होते. राज्यघटनेचे उद्दिष्ट हे राज्यघटनेचे उद्दिष्ट राज्यघटनेचे आयडियल्स उद्दिष्ट काय आहे? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. प्रस्तावना कायदे करण्याच्या शक्तीचा स्रोत नाही. राज्यघटनेचे स्वरूप सासदलोग. राज्यघटनेचे उद्दिष्ट न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. प्रस्तावना कायदे बनवण्याच्या व्यक्तीचा स्रोत नाही. प्रस्तावना कायदे बनवण्याच्या शक्तीचा स्रोत नाही. तो संसदेच्या अधिकारावरती प्रतिबंधही नाही आहे. प्रस्तावना हा न्यायप्रविष्ट भाग नाही आहे. भाग 1 संविधान. भाग 1 युनियन अँड टेरिटरी. भाग 1 युनियन अँड टेरिटरी. भाग 1 युनियन अँड टेरिटरी. याच्यामध्ये भाग 1 आर्टिकल 1 ते 4, भाग 1 आर्टिकल 1 ते 4 यांचा समावेश आहे. याच्यामध्ये 2 प्रकारे याला डिवाईड केलं जातं, बेसिक आर्टिकल्स आणि उत्क्रांती. ठीक आहे. आर्टिकल 1 काय सांगतं बघा. आर्टिकल 1 सांगतं इंडिया दॅट इज अ भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट. इंडिया दॅट इज अ भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट नॉट अ फेडरेशन. युनियन ऑफ स्टेट नॉट अ फेडरेशन. राज्य व तिची भूक्षेत्र
पहिल्या शेड्यूलमध्ये याच्या रिलेटेड राज्याची भूक्षेत्रांचा नोट केलेला आहे. भूप्रदेशाचे 3 गट केलेले आहेत: राज्याचा प्रदेश, केंद्रशासित प्रदेश आणि संपादित केलेला प्रदेश. राज्यांचा प्रदेश, केंद्रशासित प्रदेश व संपादित प्रदेश असा विभागणी केलेली आहे. संघराज्य निश्चित संकल्पना नाही. संविधानकारांनी केंद्र प्रबळ करायचे होते, संविधानकारांना केंद्र प्रबळ करायचे होते म्हणून त्यांनी युनियन ऑफ स्टेट ही संज्ञा वापरली, नॉट अ फेडरेशन ऑफ स्टेट. संविधानकर्त्यांना संघाला बळकट करायचं होतं म्हणून त्यांनी युनियन ऑफ स्टेट ही संज्ञा वापरली. रिझन आणि फेडरेशन ऑफ स्टेट नाही आहे, कारण संघराज्याची निर्मिती किंवा यांची निर्मिती करारातून निर्मिती झालेली नाही आहे. भारताचा संघ म्हणजे एकीकरण, देशाचे विभाजन म्हणजे फक्त प्रशासकीय सोय आहे. विविध राज्यात विभागलेले लोक एकात्म आहेत. डी बसू ही एक नाविन्यपूर्ण पद्धत आहे की जी सर्वसाधारणपणे संघराज्य म्हणून काम करते असली तरी आपत्कालीन परिस्थितीत ती अर्धसंघराज्य म्हणून काम करते. ही सोय परिवर्तनाची संविधानातच आहे. ही परिवर्तनाची सोय संविधानातच दिलेली आहे. ही एक नाविन्यपूर्ण पद्धत आहे की जी सर्वसाधारणपणे संघराज्य म्हणून काम करत असली तरी आपत्कालीन परिस्थितीत अर्धसंघराज्य म्हणून काम करते. ही सोय परिवर्तनाची संविधानातच आहे. मूळ संविधानात युनियन टेरिटरीची कन्सेप्ट नव्हती. मूळ संविधानामध्ये युनियन टेरिटरीची कन्सेप्ट नव्हती. 7व्या घटनादुरुस्तीने हे ॲड करण्यात आलेले आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड करण्यात आलेले आहे युनियन अँड टेरिटरी. युनियन म्हणजे संघ आणि टेरिटरी म्हणजे युनियन म्हणजे फक्त राज्य येतात, तर टेरिटरीमध्ये राज्य, युनियन टेरिटरीज, फ्युचर ॲक्वायर्ड एरिया येतो. म्हणजेच टेरिटरी हा शब्द युनियनपेक्षा मोठा आहे. कलम 2, नवीन घटक राज्य भारतात दाखल करून घेणं. अस्तित्वात असलेल्या प्रदेशाला पूर्वी कधीही भारताच्या भूक्षेत्राखाली नव्हता अशा प्रदेशाला नव्यानं ॲड करणारे यालाच म्हणतात कलम 2 बाहेरील टेरिटरीला ॲड करणं. नवीन युटी जोडण्यासाठी तिला ॲड करून घेता येत नाही. यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते. नवीन राज्य ॲड करू शकतो, पण नवीन युनियन टेरिटरी ॲड करण्यासाठी किंवा नवीन केंद्रशासित प्रदेश म्हणून ॲड करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते. फॉर एक्झाम्पल, दादरा नगर हवेली 10वी घटना दुरुस्ती, गोवा दमण दीव 12वी घटना दुरुस्ती, पॉंडिचेरी 14वी घटना दुरुस्ती 1962, पॉंडिचेरी 14वी घटना दुरुस्ती, गोवा दमण दीव 12वी घटना दुरुस्ती, दादरा नगर हवेली 10वी घटना दुरुस्ती. नंतर RC पोड्याल वर्सेस युनियन 1993ची केस. आर्टिकल 2 इज अंडर द ज्युडिशियल रिव्ह्यू. मंगलसिंग वर्सेस युनियन 1967ची केस आहे. आर्टिकल 2चा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो. नंतर आर्टिकल 3 कलम 3 2 अधिकार याच्यामध्ये दिलेले आहेत. नवीन राज्यांची निर्मिती करणं, भारताच्या क्षेत्रातील राज्यांची संख्या वाढवणं, विद्यमान राज्यांची क्षेत्र, नाव, सीमा यांच्यामध्ये बदल करणं. विद्यमान राज्यांची नाव, क्षेत्र, सीमा यांच्यामध्ये बदल करणं हे अधिकार संसदेला आहेत. हे अधिकार कोणाला आहेत? संसदेला दिलेला आहे. हा अधिकार संसदेला दिलेला आहे. 18वी घटना दुरुस्ती 1966 नुसार नवीन युनियन टेरिटरी जोडण्यासाठी घटनादुरुस्तीची गरज नाही. देशांतर्गत भागात तयार करण्यासाठी घटनादुरुस्ती करायची गरज नाही असं सांगितलं. कोणत्याही राज्याचा एरिया कमी करणं किंवा जास्त करणं, नावात बदल करणं, बाँड्रीमध्ये बदल करणं हे कलम 3 नुसार केलं जातं. पण राजभाषामध्ये बदल करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागते. ओरिसाचं ओरिया केलं ते. यासाठी कोणत्याही राज्याच्या नावात बदल करण्यासाठी किंवा बाँड्रीमध्ये बदल करण्यासाठी 2 अटी दिलेल्या आहेत. 5व्या घटना दुरुस्तीनुसार 2 अटी दिलेल्या आहेत. त्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी लागते. तर संबंधित राज्य विधानसभेच्या विधिमंडळाचे मत घ्यावे लागते. मत गळवण्याचा कालावधी मेन्शन नाही आहे. हे मत राष्ट्रपतीवरती बंधनकारक नाही आहे. बाबूलाल जैन केसनुसार राष्ट्रपतीची पूर्वसंमती घ्यावी लागते. नाव बदल करत असताना त्याचे विधेयक मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजेच गृह मंत्रालय मांडेल आणि 2 अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. संसद देशाचा नकाशा एकतर्फी बदलवू शकते. राज्यांना भूप्रादेशिक अखंडतेची हमी नाही आहे.
देअरफॉर राष्ट्राची एकत्मता आहे, राज्याची एकत्मता दिलेली नाही आहे. देशाचे कायदेविषयक सार्वभौमत्व संसदेमध्ये निहित आहे. देशाचे कायदेविषयक सार्वभौमत्व संसदेमध्ये निहित आहे. अमेरिकेत केंद्र राज्य दोघेही सार्वभौम आहेत. तर भारतात फक्त केंद्र हेच सार्वभौम आहे. फक्त केंद्र हेच सार्वभौम आहे. भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. कलम 4 आर्टिकल 2 आणि 3 यांनी केलेल्या बदलांसाठी घटनादुरुस्तीची गरज नाही. राज्य पुनर्रचनेसंबंधी केलेला कोणताही कायदा 368 अंतर्गत घटनादुरुस्ती समजला जाणार नाही. 2-3 नुसार केलेला बदल घटनादुरुस्ती समजला जाणार नाही. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांच्या या कायद्याला संविधानाचे उल्लंघन करते म्हणून अवैध ठरवता येणार नाही आहे. नवीन ॲड केलेल्या प्रदेशासाठी तरतूद करण्याचा अधिकार संसदेला आहे. नवीन ॲड केलेल्या प्रदेशासाठी तरतुदी करण्याचा अधिकार संसदेला आहे. 1966ला मंगलसिंग केस आहे. दिलेल्या प्रोसेसला बायपास करून नवीन राज्य निर्मिती करता येणार नाही. मंगलसिंग केस 1966 नुसार दुसऱ्या देशाला टेरिटरी देण्यासाठी अमेंडमेंट करणे गरजेचे आहे. रॅडक्लिफ समिती होती इंडिया पाक बाँड्रीसाठी. या त्रुटी त्यामुळे नेहरू कमिटी आली. वेस्ट बेंगालचा पैगोडीमधील बेरुबारी प्रदेशाची यासाठी भारताने बांगलादेशला देणं गरजेचं होतं. 1958ला नेहरू कमिटी बेरुबारी युनियन प्रदेश पूर्व पाकिस्तानला द्यावा यासाठी 9वी घटनादुरुस्ती 1960ला करण्यात आली. 9वी घटनादुरुस्ती 1960ला करण्यात आली. सुप्रीम कोर्ट 143 नुसार प्रेसिडेंटला सल्ला देतं. संसद दुसऱ्या देशाला आपला भूप्रदेश देताना त्या देशांमध्ये लिखित करार व्हावा. भूमिमाल कराराला संसदेची मान्यता असावी. त्यानंतर दुसऱ्या देशाला प्रदेशाचे हस्तांतरण करता येते. ठीक आहे. मगनभाई वर्सेस युनियन. 2 देशात सीमावाद असल्यास ट्रान्सफर करता येत नाही. 368 नुसार अमेंडमेंट करू शकतो. जर ट्रान्सफर करायचे असल्यास फक्त सीमावाद सोडवण्यासाठी घटनादुरुस्ती करायची गरज नाही असं मगनभाई केसमध्ये सांगितलं. सीमावाद सोडवण्यासाठी घटनादुरुस्ती करायची गरज नाही. भारतीय राज्यांची निर्मिती करण्यासाठी 27 जून 1947ला राज्य डिपार्टमेंट आलं. 27 जून 1947ला राज्य डिपार्टमेंटची स्थापना करण्यात आली. याचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते. यांच्यासोबत मेनन आणि माउंटबॅटन हे सदस्य होते. 27 जून 1947ला स्थापन झाली होती. फक्त दळणवळण, व्यारराष्ट्र यावरून वाटाघाटी बाकी सर्व संस्थानिकांकडे देतील. दळणवळण आणि परराष्ट्र व्यवहार संस्थानिकांचे विलिनीकरण 552 पैकी 549 संस्थानांचे 552 पैकी 549 संस्थानांचे विलिनीकरण करण्यात आले. प्रांत संस्थानिक यांच्यात इंटिग्रेशन झालं. प्रांत आणि संस्थानिक यांचं इंटिग्रेशन झालं. यांपासून 29 राज्य तयार झाली. 11+4 असे 15 प्रांत आहे प्लस 552 संस्थानं होती. फर्स्ट अनुसूचीमध्ये यांना ॲड करण्यात आलं. पहिल्या शेड्यूलमध्ये यांना ॲड करण्यात आलं. भाषावार प्रांत रचनेसाठी 3 आयोग होते. दार, JVP, फजल अली राज्य पुनर्रचना आयोग. राज्य पुनर्रचना आयोगाचं नाव होतं फाजल अली आयोग. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1947 नुसार संस्थानिकांना 3 पर्याय देण्यात आले. भारतात सामील व्हा, स्वतंत्र राहा किंवा पाकिस्तानात सामील व्हा. संस्थानिकांना 27 जून 1947ला स्टेट डिपार्टमेंट अंडर द वल्लभभाई पटेल स्थापन करण्यात आलं. 552 पैकी 549 संस्थानिक ॲड झाले. आणि काजू हे नंतर ॲड झालेले आहे. नंतर ॲड झालेले आहेत. काश्मीर 26 ऑक्टोबर 1947ला ॲड झाले. जुनागड 22 फेब्रुवारी 1948ला ॲड झालेले आहे. 22 फेब्रुवारी 1948ला. तर हैदराबाद पोलीस कारवाईने 17 सप्टेंबर 1948ला ॲड झाले. 17 सप्टेंबर 1948ला ॲड झालेले. 13 प्रांत प्लस संस्थान यांचं एकत्रीकरण करून 15 प्लस संस्थान यांचं एकत्रीकरण काही संस्थाने प्रांतांमध्ये ॲड केली, काही सेपरेट राहिली. यांपासून 29 राज्य बनवली. या 29 राज्यांची तरतूद पहिल्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेली आहे. 4 भागात वर्गीकरण आहे. भाग 1, भाग ब, भाग क, भाग ड. 9-9-10-1. ठीक आहे. 29 राज्य. ब्रिटिश इंडिया गव्हर्नरची राज्य आसाम, बिहार, बॉम्बे, मद्रास, ओरिसा, पंजाब, UP, वेस्ट बेंगाल. आसाम, बिहार, बॉम्बे, मद्रास, ओरिसा, पंजाब, UP, वेस्ट बेंगाल. ब्रिटिश इंडिया गव्हर्नरची राज्य. राजप्रमुखांची राज्य कोणती आहेत बघा. हैदराबाद, जम्मू काश्मीर, MP, मैसूर. हैदराबाद, जम्मू काश्मीर, MP, मैसूर. पटियाला, राजस्थान, सौराष्ट्र, त्रावणकोर. पटियाला, राजस्थान, सौराष्ट्र, त्रावणकोर, विंध्य प्रदेश. अजमेर, भोपाळ कमिशनरचे राज्य कोणते आहेत. अजमेर, भोपाळ, बिलासपूर, कुचबिहार, कुर्ग.
दिल्ली, हिमाचल प्रदेश, कच्छ, मणिपूर, त्रिपुरा आणि शेवटचं एकमेव अंदमान निकोबार. याला आधार नव्हता, दीर्घकाळ टिकेल याची गॅरंटी नव्हती. त्यामुळेच राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करणे गरजेचे होते. यासाठी नवनवीन समित्या स्थापन करण्यात आली. त्यातली पहिली समिती आहे एस के धर समिती. एस के धर समितीनुसार एस के धर समिती 1948ला अहवाल दिला. यालाच भाषावार प्रांत आयोग असं म्हणतात. यालाच भाषावार प्रांत आयोग असं. एस के धर समिती यालाच भाषावार प्रांत आयोग असं म्हटलं. याला भाषावार प्रांत आयोग असंही म्हटलं जातं. अध्यक्ष एस के धर होते. अलाहाबाद हायकोर्टामध्ये सदस्य जगत नारायण लाल आणि पन्नालाल लाल. राज्यघटना ही भाषेऐवजी अशासकीय सोयीवर प्रशासकीय सोयीवरती करावी. राज्यरचना ही भाषेऐवजी प्रशासकीय सोयी याच्यावरती करावी. सध्या भाषावार प्रांत रचना नको. या राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येईल. पुनर्रचना करताना भाषा संस्कृती विचारात घेऊ नये. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये आणि आंध्र प्रदेशच्या मागणीला पाठिंबा दिला. एस के धर यांनी आंध्र प्रदेशच्या मागणीला पाठिंबा दिला. JVP समिती अहवाल 1949ला दिला. 1948ला स्थापन झाली. 1949ला अहवाल दिला. यालाच भाषावार प्रांत रचना आयोग म्हटलेलं आहे. भाषावार प्रांत आयोग आणि भाषावार प्रांत रचना आयोग याला अध्यक्ष नव्हता. याच्यामध्ये जयपूरची अधिवेशनं स्थापन झालेली आहे. JVP समिती. भाषेला पुनर्रचनेचा भाग म्हणून नाकारले. भाषा हा पुनर्रचनेचा एक घटक म्हणून मान्यता देण्यात आली. जवाहरलाल नेहरू यांनी प्रायोरिटी ठरवावी. पोट्टी श्रीरामुलू यांच्या मृत्यूमुळे आंध्र प्रदेशासाठी पोट्टी श्रीरामुलू यांचा मृत्यू आंध्र प्रदेशसाठी उपोषण केलं होतं. 1953ला आंध्र प्रदेश स्थापन करण्यात आलं. 1953लाच 58 दिवस उपोषण केलं होतं. 16 डिसेंबर 1992ला उपोषण सुरू. नंतर मृत्यू 1 ऑक्टोबर 1953ला. नवीन राज्य तयार केला. 1917 पासून मागणी होती. फजल अली 1953ला स्थापन झाली. 1955ला अहवाल दिलाय. अल्सो पाक आयोग. फाजल अली पुन्नीकर कुंजरू. आसामचे राज्यपाल होता फाजल अली. इजिप्तमधील राजदूत होते. भाषा हा निकष वापरण्यास मान्यता दिली. राज्य ही 4 विभागात वर्गीकरण करण्यात आले. एक भाषा एक राज्य तत्व रिजेक्ट केलं. एक भाषा एक तत्व रिजेक्ट करण्यात आलं. 16 घटक राज्य 3 केंद्र 16-3ची मागणी केली होती. 14-6 मिळालं. 16-3ची मागणी 14-6 मिळालं. याच्यामध्ये राज्यांची निर्मिती करत असताना देशाची एकता, भाषिक व कल्चरल एकसंधपणा, भाषिक व सांस्कृतिक एकसंधपणा, वित्तीय व प्रशासकीय महत्त्व हे विचारात घ्यावं. देशातील नागरी कल्याणाचे नियोजन करावे. वरील 4 घटक लक्षात घ्यावे पुनर्रचना करताना. भाषा निकष असावा यासाठी आंबेडकरांनी निवेदन दिलं. भाषा पुनर्रचना कायदा 1956 हा 31 भाषावार पुनर्रचना कायदा 1956ला आला. 31 ऑगस्ट 1956ला मांडला. 1 नोव्हेंबर 1956ला लागू झाला. यानुसार यासाठी 7व्या घटनावर दुरुस्ती करण्यात आली. 4 फॉल्ट डिव्हिजन रद्द केलं. ब एकत्रित केलं व क रद्द केलं. कोण रद्द केलं? व एकत्र केलं. 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 4 नवीन राज्य झालेली आहेत. दिल्ली, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, अंदमान निकोबार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, लक्षद्वीप, मणिपूर, त्रिपुरा आदी युटी. नंतर घटक राज्य झाले कोणी? दिल्ली, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा. दिल्ली, हिमाचल प्रदेश, मणिपूर, दिल्ली, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, बॉम्बे. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, बॉम्बे. जम्मू काश्मीर, केरळ, मध्य प्रदेश, मद्रास, ओरिसा, पंजाब, राजस्थान, UP, वेस्ट बेंगाल. 1960 मध्ये जर बघितलं 1960 मध्ये बॉम्बेचं विभाजन झालं. 1960 मध्ये बॉम्बेचं विभाजन झालं. महाराष्ट्र मधून गुजरात हे 15वे राज्य निर्माण झालं. बॉम्बे पुनर्रचना कायदा करावा लागला 1960चा. 1961ला दादरा नगर हवेली पोर्तुगीज असताना केंद्रशासित प्रदेशाला 7वा. नंतर कलम 2 नुसार 10वी घटना दुरुस्ती करावी लागली. 10वी केंद्रशासित प्रदेश ॲड करत असताना घटना दुरुस्ती करावी लागते दादरा नगर हवेलीसाठी. नंतर 1962ला 12वी घटना दुरुस्ती गोवा दमन दीवसाठी.
12वी घटनादुरुस्ती 1962 करावी लागली. पोर्तुगीज ॲक्शन बाय पोलीस पॉंडिचेरी माहेयानम करायकल यांना 14व्या घटनादुरुस्ती 1962 ॲड केलेलं आहे. नंतर नागालँड 1963 ॲड केलं आहे. नागालँड 1963 ॲड केलं, 16वं राज्य आहे. 1966 पंजाबचं स्प्लिट झालं, हरियाणा नवे राज्य झालं. 1966 पंजाब स्प्लिट होऊन हरियाणा नवीन राज्य 17वं राज्य आहे. नंतर 1971 हिमाचल प्रदेश याला राज्याचा दर्जा मिळाला आहे. 18वं राज्य आहे हिमाचल प्रदेश, 18वं राज्य आहे. 1971 1972 त्रिबे 1972 त्रिमे 1920 मणिपूर 19वं राज्य, त्रिपुरा 20वीं राज्य, मेघालय 21वं राज्य तयार झालं. मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. 1975 सिक्कीम हे 22वे राज्य झालं. 1975 सिक्कीम हे 22वे राज्य झालं. 35वी घटनादुरुस्ती करावी लागली. भारतात असोसिएट राज्याचा मिळाला, तर 36व्या घटनादुरुस्तीला राज्याचा दर्जा मिळालेला आहे. नंतर 1986 मिझोराम अरुणाचल प्रदेश 23-24 आहे. मिझोराम अरुणाचल प्रदेश 23 आणि 24वे राज्य आहे. 1987 राज्य म्हणून अस्तित्वात आले. 1987 गोवा हे राज्य स्थापन झाले. 1987 गोवा हे राज्य स्थापन झाले. 87 त्याला दर्जा देण्यात आला. 25वं राज्य आहे. दादरा दमन हे सेपरेट करण्यात आलं 2000ला. 27वा 28वा मध्य प्रदेशमधून छत्तीसगड बाहेर पडलं. उत्तराखंडमधून यूपीमधून उत्तराखंड बाहेर पडलं. बिहारमधून झारखंड बाहेर पडलं. 1 नोव्हेंबर 9 नोव्हेंबर 15 नोव्हेंबर 2014ला 29वे राज्य म्हणून तेलंगणा ॲड करण्यात आलं. नंतर 2019 9 ऑगस्टला एक राज्य रद्द केलं आणि त्याच्या जागी 2 केंद्रशासित प्रदेश ॲड करण्यात आले, जम्मू काश्मीर आणि लडाख. 2019ला 9 डिसेंबरला दादरा नगर हवेली अंदमान दीव मर्ज करण्यात आलं. 26 जानेवारी 2020ला नावात बदल काय केला बघा. 1950ला युनायटेड प्रोव्हिन्स उत्तर प्रदेश, 1969 मद्रास तमिळनाडू, 1950ला यूपी उत्तर प्रदेश, 1969ला मद्रास तमिळनाडू, 1973ला म्हैसूर कर्नाटका, 2006ला उत्तरांचल उत्तराखंड, नोव्हेंबर 2011ला ओडिशा. 1950ला युनायटेड प्रोव्हिन्सचं नाव उत्तर प्रदेश करण्यात आलं. 1969ला मद्रासचं नाव तमिळनाडू करण्यात आलं. 1973ला म्हैसूरचं नाव कर्नाटक करण्यात आलं. 2006ला उत्तरांचलचं नाव पॉंडिचेरी करण्यात आलं, उत्तरांचल पॉंडिचेरी यांचं नाव उत्तराखंड पुडुचेरी करण्यात आलं. 2011ला आसामचं नाव ओरिसाचं नाव ओडिशा करण्यात आलं. ओरिसाचं नाव ओडिशा करण्यात आलं. गुनाह हिमत्रिमे मी गो छ उजा तेलंगणा छ उजा तेलंगणा. ठीक आहे. नंतर आहे नागरिकत्व